साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून धन्यवाद देतो. नंतर 6वा खंड त्यांनी छापला, 5वा 7वा छापला आणि हा 8वा हा या अर्थाने कलशाध्याय या सगळ्या चरित्राचा आहे. आणि त्यात अत्यंत शेवटचा जो कालखंड आहे आचार्य यांच्या चरित्रातला, आणि मगाशी जसं राजेंद्रांनी सांगितलं, मीनाताईंनी पण सांगितलं की अतिशय महाराष्ट्र कसा त्या काळामध्ये घडत होता, काय काय प्रकारच्या घडामोडी होत होत्या, कसा तो काळ होता, तो सगळा काळ, महाराष्ट्रातले सगळे संघर्ष आपल्याला या निमित्ताने या पुस्तकातून दिसून येतात. आणि आचार्यांच्या विशेषतः अग्रलेखांचा त्यांनी खूप चांगला उपयोग या पुस्तकात केलेला आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी जी नाटकं लिहिली, कारण झालं असं होतं की मधल्या काळात आचार्यांनी नाटकं लिहिण्याचं थांबवलं होतं, परंतु 60-उत्तर काळामध्ये परत एकदा ते नव्याने नाटकं लिहू लागले आणि नाटककार म्हणून परत एकदा लोकांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. मग ते तुम्ही नव्हेच असेल किंवा ते मी मंत्री झालो असेल, या सगळ्या नाटकांचा डॉक्टर लागूंच्यावरचं ते नाटक जे असेल त्यावेळच्या, त्या सगळ्या नाटकांचाही या ठिकाणी व्यवस्थित रीतीने उपयोग ताईंनी करून घेतलेला आहे. त्यामुळं हे म्हटलं तर चरित्र आहे, म्हटलं तर आत्मचरित्र आहे. आणि अत्र्यांचा जो काही पॉईंट ऑफ व्ह्यू होता, म्हणजे जगण्याकडे पाहण्याचा, जीवनाकडे पाहण्याचा, या पुस्तकाचं सगळ्यात तुम्हाला मी औचित्य सांगतो. याच्या सुरुवातीला कऱ्हेच्या पाण्याला जी पहिली प्रस्तावना लिहिली होती पहिल्या खंडाला आत्र्यांनी, ती छापलेली आहे. आणि त्यांचा शेवटी जे 2-3 सत्कार झाले, त्या सत्काराची भाषणं, शेवटचं भाषणसुद्धा याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे बरोबर अत्रे जीवनाकडे कसं पाहत होते. म्हणजे उदाहरणार्थ अत्रे असं म्हणतायत कऱ्हेच्या पाण्याच्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेमध्ये, माझे जीवन हे आदर्श आहे असा माझा मुळीच दावा नाही. माझ्या विचारात, उच्चारात आणि आचारात अनेक प्रमाद झाले असतील, अजूनही होतील, पण मी जे जे केले ते निर्भयतेने, हे शब्द फार महत्त्वाचे आहेत, निर्भयतेने, मिजाशीने आणि संतोषाने केलेले आहे. ह्या माणसाचं व्यक्तिमत्व या 3 शब्दात प्रगट होतं मला असं वाटतं. निर्भयता आहे, मिजास आहे म्हणजे स्वतःबद्दलचा एक प्रकारचा आत्मविश्वास आहे, आणि संतोष आहे, लोक काय म्हणतील याची मी कधीही पर्वा केलेली नाही. तर अशा प्रकारचा एक उत्तुंग माणूस महाराष्ट्रामध्ये झाला, आपल्याला पाहायला मिळाला, हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून ही पहिली गोष्ट झाली कऱ्हेच्या पाण्याच्या प्रस्तावनेची पहिल्या खंडातली. आणि नंतर शेवटी त्यांनी जे सांगितलेलं आहे, जीवनाकडे पाहण्याची आत्र्यांची दृष्टी आहे, ती हळूहळू आत्रे नंतर थोडे अंतर्मुख होऊनही पाहतात जीवनाकडे. आणि ते काय म्हणतायत की सारांश, आमचे सारे आयुष्य म्हणजे ईश्वरी दयेमुळे घडून आलेला एकापेक्षा एक विलक्षण चमत्कारांची एक लांबलचक मालिका आहे. या ईश्वरी कृपेमुळेच 50-60 वर्षांपूर्वी साहित्य सेवेची आवड आम्हाला निर्माण झाली आणि त्या पुढच्या सगळ्या गोष्टी त्यांनी लिहिल्या. म्हणजे एका विशिष्ट टप्प्यावरती आपल्या आयुष्यातल्या आपल्या कर्तृत्वाचं श्रेय ते परमेश्वराच्या कृपेला देतात, एवढा त्यांच्याकडे सश्रद्धपणासुद्धा आहे. म्हणून ही ईश्वराची दया हा तो त्यांचा अग्रलेख त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून म्हणजे सांगायचा मुद्दा काय मला, की एक माणूस कसा घडतो, त्याच्या घडण्यावरती सभोवतालच्या परिस्थितीचे कसे संस्कार होतात, घडतात, आणि तो परिस्थिती परत कशी बदलतो, याचा एक डायलेक्टिक्स आहे एक प्रकारचं. आणि ते सगळं डायलेक्टिक्स या चरित्रामधनं प्रगट झालेलं आहे. जसं अत्रे यांनी एके ठिकाणी असं म्हटलं की काय केलं त्यांनी, की पुण्यामध्ये ते आले आणि त्यांचं म्हणणं असं आहे, म्हणजे सुदैवानं असं झालं की त्यांचा बालगंधर्व रंगमंदिरात नासी फडके यांच्या हस्ते जेव्हा सत्कार झाला शेवटच्या पर्वामध्ये, तेव्हा मी प्रिडिग्रीमध्ये होतो, कॉलेजमध्ये होतो आणि मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा ते भाषण मी ऐकलं प्रत्यक्ष. फडके त्यांच्याबद्दल काय बोलले तेही सगळं मी ऐकलं. तर त्याच्यात ते काय म्हणतात माहिती का, त्या सगळ्या प्रकारच्या त्या काळच्या गोष्टींमध्ये, की महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या पुरुषांच्या सान्निध्यामध्ये हे सगळं जमवलं. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की त्या काळातलं पुणे असं व्हायब्रंट शहर होतं की पुण्यात येऊन एक बऱ्यापैकी चौकस बुद्धी असलेला माणूस जर राहिला आणि त्यानं त्याच दृष्टीने पाहिलं तर तो मोठा होणारच, त्याला पर्याय नाही. आणि अशा प्रकारची दृष्टी त्यांच्याकडे होती. म्हणून महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या पुरुषांच्या सान्निध्यामध्ये हे सगळं जमवलं आहे. यापेक्षा मी काही केलं नाही आणि म्हणूनच माझी स्मरणशक्ती फार चांगली आहे असं मी मोठ्या अभिमानाने सांगतो. टिळकांची व्याख्याने आम्ही जवळून ऐकली आहेत. टिळक कसे बोलत होते, कुठल्या शब्दावरती आधार देत होते, आघात देत होते, कसे गुरकावून पाहत होते, त्यांच्या मिशा कशा हलत होत्या, सुपारीचं खाण कसे तोंडात टाकत होते. प्रचंड जिज्ञासा असलेला मी मनुष्य आहे. पाहायचो का लोक टाळ्या मारतायत, का लोक त्यांची स्तुती करतात, का लोक त्यांना डोक्यावरती घेतात, हे मी बारकाईने टिपून ठेवले. शिवरामपंत कसे बोलायचे, अच्युतराव कसे बोलायचे, वीर वामनराव जोशी कसे बोलायचे, हे सगळं मी बारकाईने पाहिलं आहे.
मग त्यांच्या पत्रकारितेवरती आणि वक्तृत्वावरती या सगळ्या लोकांचा प्रभाव आहे. गडकऱ्यांनी मला दृष्टी दिली विनोदाची, म्हणजे पुढे ते नाटकाकडे जेव्हा वळाले तेव्हा अर्थात आणि विनोदाकडं, तेव्हा गडकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी अतिशय गौरवाने उल्लेख केलेला आहे. तर हे जे अत्रेंचं वैशिष्ट्य आहे ते मीनाताईंनी टिपलेलं आहे की अत्रे नावाचा माणूस कसा घडला, महाराष्ट्रानं त्याला कसं घडवलं आणि त्यांनी महाराष्ट्राला कसं घडवलं, ह्या दोन्ही गोष्टी या सगळ्या चरित्रामध्ये आलेल्या आहेत. आणि हे सगळं करताना आचार्य अत्रेंचं वैशिष्ट्य दुसरं मी काय सांगतो तुम्हाला, हे आपण तर चरित्र वाचालंच, संपूर्ण समीक्षा करायला आपल्या या ठिकाणी अवसर पण नाही आहे. पण मी मग अशी म्हणालो की जसं मी महाराष्ट्राबद्दल लिहायचं ही प्रेरणा अत्र्यांच्याकडनं घेतली, आचार्य अत्रे यांचं जगणं हे महाराष्ट्राच्या हितसंबंधांशी समकक्ष होतं. महाराष्ट्र हा त्यांचा श्वास होता, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती अन्याय झाला तेव्हा तेव्हा ते तवताळून उठले. मग तो काँग्रेसनी केला असेल, आणखीन दुसऱ्या कुणी केला असेल, ते त्यांना सहन नाही व्हायचं. आणि त्याचं कारण कसं आहे की आपली आद्य प्रेरणा जी आहे ती संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले, ज्यांच्यावरती त्यांनी सिनेमा काढला, आंबेडकरांच्यावरती सिनेमा काढण्याची त्यांची इच्छा होती, ही जी सगळी गुणग्राहकता आहे मध्ये लोकमान्य टिळक अर्थातच येत आहेत. तर त्यांच्या शब्दात सांगायचं की हे बघा, आणि मला असं वाटतं की संपूर्ण अत्र्यांच्या जीवनाचं सार याच्यामध्ये आलेलं आहे आणि बरोबर मीनाताईंनी ते उचललेलं आहे की हे बा, दैनिक मराठाला दुसरे कोणतेही धोरण नाही वा राजकारण नाही. काय आहे, त्याचे गोत्र श्री शिवछत्रपती, त्याचे प्रवर 3 फुले, टिळक आणि आंबेडकर, आणि त्यांचा पक्ष एक मराठी जनतेचा, हा त्याचा पक्ष, म्हणजे मराठी जनतेचा पक्ष हा आचार्य अत्र्यांच्या मराठ्याचा पक्ष आहे. तर म्हणून महाराष्ट्रासाठी कंबर कसून आयुष्यभर ज्यानं काय म्हणत त्याला कर्तृत्व दाखवलं महाराष्ट्रासाठी, त्या माणसाचे महाराष्ट्रावरती फार मोठे ऋण आहेत. म्हणजे मधल्या काळात जेव्हा समिती फुटली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र समिती परत स्थापन करून जवळजवळ 8-9 वर्ष किल्ला एकट्या अत्र्यांनी लढवलेला आहे. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आपण अनेकांची नावं घेतो, अत्र्यांच्या बरोबर SM येतात उदाहरणार्थ. परंतु नंतर काय परिस्थिती आहे, नंतर यातले बरेचसे लोक बाहेर पडले होते समितीतून आणि ती सगळी जबाबदारी ही अत्र्यांच्या खांद्यावरती पडलेली होती. म्हणजे खरं तर असं आहे, काही लोकांना असं वाटत होतं बरं का की संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठ्याचा जन्म झाला, आणि गोष्ट खरी आहे. त्यामुळं संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली की मराठ्याचा अवतार संपला, गरज काय, आपोआप तो निष्प्रभ होईल, कारण इश्यूच राहिलेला नाही ना. पण मी तुम्हाला सांगतो तसं नाही झालं. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सुद्धा आचार्य अत्र्यांनी एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्राची बाजू तर लावून धरलीच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राचा आजचा जो काही कारभार चाललेला आहे, जे काही पक्षीय राजकारण चाललेलं आहे, त्याची सतत ते कठोर चिकित्सा, त्याच्यावरती कठोर टीका करत राहिले. त्यामुळं अत्रे म्हटल्यानंतर सरकारच्या लोकांना प्रत्येक लोक सांगतात, कुठं त्याची अतिशयोक्ती नाही, की बहुतेक सगळे मंत्री रविवारी मराठा पाहिजे की आपल्याबद्दल काही आलेलं नाही ना बाबा. कारण अगोदर जाहिरात आलेली असायची की कुठल्या तरी मंत्र्यावरती स्फुटनिक, तो शब्द होता त्यांचा त्या काळामध्ये. तो कोण असेल तो, आपण तर नसू ना, अशी भीती वाटायची कुठेतरी. आणि पाहिल्यानंतर लोक सुटकेचा श्वास सोडायचे की आपण या वेळेला तरी नाही, पुढच्या वेळेला काय घ्या. तर हे सगळं अतिशय जे काम आहे. आणि मग त्यावेळेला कसं झालं की संयुक्त महाराष्ट्राच्या पूर्वी आचार्य अत्र्यांच्या पुढे विरोधक फक्त एकच होता, तो म्हणजे काँग्रेसचा पक्ष. मग ते महाराष्ट्र काँग्रेसचे लोक असतील किंवा दिल्लीचे काँग्रेसचे लोक असतील. आता कसं झालेलं आहे, काँग्रेस तर आहेच कारण ते सत्ताधारी आहेत, त्यांच्या विरोधामध्ये होतेच, पण त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीतून फुटलेले जे पक्ष होते, त्याच्यात जनसंघ होता, पण जनसंघ तेव्हा फारसा प्रभावी नव्हता. हिंदू महासभा राहिली समितीमध्ये, पण प्रजा समाजवादी पक्ष हा चांगला पॉवरफुल होता. त्यामुळं प्रजा समाजवादी पक्ष हा 2 नंबर, काँग्रेस हा 1 नंबर, या दोघांशी. आणि नंतरच्या काळात शिवसेना निर्माण झाली शेवटी. आणि बघता बघता प्रजा समाजवादी पक्षाने हळूच शिवसेनेची हातमिळवणी केली आतून. या सगळ्या लोकांच्यावरती अत्र्यांचे प्रहार असायचे. तर ते एक प्रकारे महाराष्ट्राच्या समाज जीवनाचे, राजकीय जीवनाचे जागले ज्याला म्हणतो आपण, रखवालदार. आणि ही भूमिका त्यांची फार महत्त्वाची आहे. काय झालं की ते एकदा काँग्रेसमध्ये गेले, म्हणजे तेव्हा स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. आणि काँग्रेसमध्ये गेल्यानंतर लोक काँग्रेसवरती तुरुंगात जायचे, काकासाहेब आर्गे तुरुंगात गेले, हे तुरुंगात गेले, ते तुरुंगात गेले. अत्र्यांच्यावरती काय तसा प्रसंग आला नाही. म्हणून कुणीतरी खवचट माणसांनी विचारलं, काय म्हणल्यावर काँग्रेसचे लोक तर सगळे तुरुंगात जातात आणि तुम्ही बाहेर कसे काय. तर त्यांनी उत्तर फार मजेशीर दिलं. ते उत्तर आणि समर्पक होतं.
ते उत्तर असं आहे, म्हणले घरातला माणूस मालक जर कुठे तीर्थयात्रेसाठी बाहेर गेला तर त्याचा जो पठाण असतो दारातला वॉचमन तो जात नाही, त्याला थांबावंच लागतं रक्षण करण्यासाठी. तशा प्रकारे म्हणले मी इथे आहे आणि मी काँग्रेसचं बाहेरून इथून रक्षण करतो आहे. तर ही जी आचार्यात्र्यांची बुद्धी होती, त्या सगळ्या बुद्धीचा, त्यांच्यातल्या सगळ्या शक्ती, युक्ती, बुद्धी त्यांनी महाराष्ट्रासाठी वापरलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा वैयक्तिक स्वार्थ ना त्यांच्या आयुष्यातल्या कुठल्याही प्रकारच्या कृतीमध्ये, या प्रकारच्या वर्तमानपत्र काढण्यामध्ये, नाटकांच्या सुद्धा त्यांची तुम्ही प्रेरणा पाहणं, सामाजिक प्रेरणा आहेत. राजकीय नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत, समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी नाटकं लिहिली आहेत, वेगवेगळे प्रश्न हाताळलेले आहेत. तर अशा प्रकारचा प्रतिभावंत नेता आपल्याला महाराष्ट्राला लाभला, हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे, मी असं समजतो. आणि अशा नेत्याचं अप्रत्यक्षपणे का होईना, अप्रत्यक्ष म्हणजे काय की त्यांच्या माझ्या फारशा गाठी झाल्या नाही, पण एकलव्यासारखं मला हरकत नाही म्हणायला, मी म्हणू शकतो, मी अक्षरशः रविवारचा मराठा कधी येतो याची वाट पाहत असायचो. कारण तो इतका समृद्ध असायचा त्यात, तुम्हाला सांगतो की एका बाजूला विनोबा उवाच, दुसरीकडे आत्रेय, तिसरीकडे बिटनिक, अशा वेगवेगळ्या प्रकारची सदरं असायची. आणि महाराष्ट्रातल्या साहित्यातल्या घडामोडी म्हणजे अश्लीलतेचे खटले चालले, त्यात आत्र्यांची स्वतःची साक्ष होती, त्या सगळ्या साक्षी, सत्यकथेसारख्या नियतकालिकावरती लोक काय म्हणायचे. आणखीन एक त्यांची भूमिका होती, म्हणजे ऐतिहासिक भूमिका होती, नैतिक भूमिका होती, त्यावर त्यांना ज्या गोष्टी अश्लील वाटल्या त्याच्यावर त्यांनी लिहिलं. त्या काळामध्ये हे मामा देशमुख वगैरे, उत्तमराव मोहिते हे लोक समर्थ रामदासांच्याबद्दल लिहित होते, त्याच्याबद्दलही त्यांनी, म्हणजे त्यांना जे जे वाईट म्हणून आढळलं समाजात त्या काळात, त्या प्रत्येकाच्या विरुद्ध हे आपलं कर्तव्य आहे या भूमिकेतून ते उभे राहिले. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आचार्यात्रे यांचा फार मोठा वाटा आहे. आणि आपण सगळ्यांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी, मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, कुठल्याही धर्माचा, जातीचा असेल, काही फरक पडत नाही, त्यांचे ऋण सदैव मान्य केले पाहिजेत. आणि अशा प्रसंगी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. एवढं मला या निमित्ताने सांगायचं आहे. दुसरं पुस्तक म्हणजे सुभाषितांचं आहे. आत्र्यांच्या नाटकामध्ये किंवा इतर ठिकाणी, विशेषतः नाटकामध्येच जी सुभाषितवादा गोष्टी आहेत, मराठी भाषेला अतिशय समृद्ध केलं आत्र्यांनी, त्यांचा हा संग्रह आहे, तोही उत्तमच आहे. आणि तिसरं पुस्तक शिरीषताईंचा हायकूवरचं पुस्तक आहे, माझे नाव हायकू. तर ज्याप्रमाणे मराठीमध्ये विडंबन काव्य रुजवण्याचं काम हे आचार्य आत्र्यांनी केलं, त्याप्रमाणे हायकू नावाचा फॉर्म रुजवण्याचं काम मराठीमध्ये शिरीष पै यांनी केलेलं आहे. आणि चांगलं जिथून आढळलं तिथून ते आपण घ्यायला पाहिजे, अशी ही वृत्ती आहे. आणि हायकू ही फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. मी फक्त 2च मिनटं सांगणार आहे आणि थांबणार आहे. तो काय प्रकारचा फॉर्म आहे, तो आपण जपानमधून आणला. आणि याचा कुठेतरी बौद्ध विचारांची संबंध आहे. बुद्धांचं म्हणणं काय असतं माहिती का, बौद्ध हे क्षणवादी मानले गेले आहेत, म्हणजे प्रत्येक क्षण हा वेगळा आहे दुसऱ्या क्षणापेक्षा. त्यामुळं तो क्षण पकडायचा, त्या क्षणामध्ये जी भावना आहे ती शब्दात व्यक्त करायची, आणि त्याची कविता करण्यासाठी कवितेतले शब्द, ती कळा, अमुक तमुक इथपर्यंत थांबायची गरज नाही. त्यामुळं तो एक तात्काळ उत्स्फूर्त अशा प्रकारे दिलेला प्रतिसाद आहे. म्हणून ताईंचा एक हायकू असा आहे की हायकू सुचतो पण कविता आपण रचतो. हा हायकूमध्ये आणि कवितेमध्ये फरक आहे. म्हणून त्या वेळेला त्या जे तरंग येतात आपल्या अंतःकरणामध्ये, त्या तरंगाला दिलेलं काव्यरूप असा हा त्यांचा हायकूचा प्रकार आहे. त्यांच्यामुळं सुद्धा मराठी भाषा ही खूप समृद्ध झाली, एक वेगळा वाङ्मय प्रकार तिला मिळाला. त्यामुळं आपण त्यांची या निमित्ताने आभार मानूयात, त्यांना धन्यवाद देऊयात, शुभेच्छा देऊयात. त्यांनी आणखी लिहावं आणि आचार्य आत्र्यांच्या संदर्भातली आणखी पुस्तकं, म्हणजे 8 खंड झाले, चरित्र लिहिणं संपलं, पण याचा अर्थ आत्र्यांचं विचारधन जे आहे ते संपलं असं नाही. उलट या निमित्ताने ते पुढे आलं आणि ते हातात घेऊन त्याची शिदोरी करून आपण या पुढची वाटचाल कशी करायची हे महाराष्ट्राच्या सुबुद्ध जनतेवरती अवलंबून आहे. आणि त्या जनतेवरती आत्र्यांच्याप्रमाणेच माझाही विश्वास आहे, एवढं मी सांगतो. आणि यासाठी मला बोलावलं त्याबद्दल आभार मानून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. आता ह्याच्या पुढचा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आचार्य अत्रे मानचिन्ह 2015
या मानचिन्हासाठी मधुकर भावे यांची निवड यथार्थता आहेच, पण हे मानचिन्ह आचार्य अत्रे मानचिन्ह निदान माझ्या हयातीत मधुकर भाव्यांना मिळालंच पाहिजे ही आईची इच्छा होती. आचार्य अत्र्यांचं बोट धरून पत्रकारितेत प्रवेश करून आज एक महाराष्ट्रातला एवढा मोठा सव्यसाची पत्रकार आज महाराष्ट्रात नाही. खरंच सांगतो, व्यावसायिक पत्रकाराला लागणारी सगळी शस्त्र आणि अस्त्र त्यांच्या भात्यात आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यापासून ते आजच्या मुख्यमंत्र्यापर्यंत सर्व विरोधी पक्षनेते, एवढंच नाही तर क्रीडा, साहित्य या सर्वांवरती भाष्य करणारा एवढा व्यासंगी पत्रकार आज महाराष्ट्रात नाही. खूपदा मानचिन्हाबरोबर मानपत्र देतात. ते काही काही वेळेला मी पाहिलंय, त्या अग्रलेखापेक्षा मानपत्र मोठं असतं. आणि त्या मानचिन्ह वाचणाऱ्या माणसाला लोक टाळ्या वाजून खाली बसवतात. आम्ही त्यांना मानपत्र देणार नाही. त्यांच्या नावामध्येच मधुर भाव आहे, त्यांना आणि काय मानपत्र द्यायचं. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून जन्म घेतलेल्या करेचं पाणी त्याचं तीर्थ आचार्य अत्र्यांच्या हातून त्यांना मिळालेलं आहे. आम्ही काय त्यांना मानचिन्ह देणार, मानपत्र देणार. मी अगदी लहानपणापासून त्यांना बघतोय. तर आज हे मानचिन्ह देताना त्या मानचिन्हाची जी प्रतिकृती आहे त्यातच आमचं मानपत्र दडलेलं आहे की आचार्य अत्रे यांच्या वज्रमुठीतली लेखणी आणि तिच्या मागे असलेलं सरस्वतीचं यंत्र असं हे मानचिन्ह आहे. आणि हे मानचिन्ह द्यायला आम्ही आमचेच म्हणतो. सुशील कुमारजी आले, सुशील कुमारजींना आम्ही कधी हाक मारली आणि ते आले नाही असं झालं नाही. त्यांचंही आचार्य अत्र्यांवरती एवढं प्रेम होतं. भावे सांगतील, सुशील कुमार हे नाव लग्नाच्या बेडीत काम केल्यामुळे त्यांना मिळालेलं आहे. इतके जुने संबंध त्यांचे पप्पांशी आहेत. तर त्यांच्या हातून आणि मधुकर भाव्यांची थोरवी, मी थोरवीच म्हणतो, सुशील कुमारजींना हे एवढं भावलं, त्यांनी आईलाच फोन करून सांगितलं की तुम्ही हे मानचिन्ह मधुकर भावेंना देताय, हे फार मोठं काम करताय, फार योग्य व्यक्तीला हे मानचिन्ह दिलं. मी सुशील कुमारजींना विनंती करतो की साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे मानचिन्ह 2015 ही वज्रमुठ, आता ते एवढे मोठे संपादक झालेत, ज्येष्ठ संपादक झालेत, तर ही वज्रमुठीतली लेखणी आणि मागे असलेलं सरस्वतीचं यंत्र हे मानचिन्ह सुशील कुमारजींनी मधुकर भावे यांना प्रदान करावं. मी सुशील कुमारजींना विनंती करतो की आपल्या अध्यक्षीय भाषणाचे 2 शब्द सांगून त्यांनी मधुकर भाव्यांना. त्याच्या आधी एक माझी विनंती अशी आहे, अशोक हे मानचिन्ह मधुकर भाव्यांनाच मिळावं म्हणून आईची इच्छा होती. तर तिच्या तोंडून आज तिला त्रास होतो वरती यायला,
तर तिच्या तोंडून मधुकर भाव्यांना शुभारिष्टाचे 2 शब्द आईकडनं मिळावेत. मधुकर भावे हे आमचे रोह्याचे बातमीदार होते, पण त्यांच्या बातम्या इतक्या सुंदर असत की त्यांना दैनिक मराठाचे बातमीदार आचार्य करून टाकले. आणि त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं बातम्या केल्या त्याला तोड नव्हती. आचार्यांची व्याख्यानं जशीच्या तशी ते दैनिक मराठामध्ये तयार करून देत. कुठल्याही साहित्य संमेलनाची किंवा नाट्य संमेलनाचे वृत्तांत अप्रतिम देत. विधानसभेमधले सगळे वृत्तांत ते अप्रतिम देत. पण मुख्य म्हणजे मी एकदा अशी बसले असताना ऑफिसात शिर्डीच्या बाजीराव पाटलांची रखेली मला भेटायला आली आणि ती म्हणाली की शिर्डीच्या सगळ्या ट्रस्टमध्ये अत्यंत गोंधळ चाललेला आहे, तर तुम्ही ह्याबद्दल काहीतरी करा. त्या मधुकर भाव्यांना शिर्डीला पाठवलं आणि ते सगळं प्रकरण त्यांनी अतिशय विलक्षण तऱ्हेनं सर्व उघडकीला आणलं. त्याचप्रमाणे अझीजुल इस्लाम हा पाकिस्तानचा गुप्तहेर सरकारी फायलीतला मजकूर पुरवत होता पाकिस्तानला, ते सगळं प्रकरणही त्यांनी मोठ्या चातुर्याने हाताळलं. अशा तऱ्हेनं मधुकर भावेंची कामगिरी मराठातली फार मोठी आहे. माझ्यासाठी तर त्यांनी इतकं केलं आहे की त्यांनी मला 80 वर्ष पूर्ण झाली तेव्हा माझा सत्कार केला, माझ्यावर एक खास अंक काढला. असं त्यांचा माझा पुत्रच आहे तो, त्यांनी माझ्यावरती खूप प्रेम केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे लोकमतचं जे संपादक 34 वर्ष होते आणि लोकमतचा सर्व खप त्यांनी मराठवाडा विदर्भ सर्वत्र वाढवून दाखवला. आणि त्यानंतर त्यांची एका सभेमध्ये नारायण राणेंशी ओळख झाली आणि त्यांचं भाषण ऐकून त्यांनी मुद्दाम प्रहारचं संपादक केलं. आणि खरोखर प्रहार हा एक अतिशय उत्तम असं वर्तमानपत्र आहे. आणि प्रहारबद्दल मला एक गंमत सांगायची ती अशी की दैनिक मराठाच्या रविवारच्या पुरवणीमध्ये कुठल्याही दैनिकाच्या पुरवणीमध्ये कविता येत नसत, पण मी कविता देत असे. पण प्रहारमध्ये कविता येतात, पावसाळ्यातल्या कविता. हा तर त्यांनी एक फार सुंदर उपक्रम लाभला आहे. आणि नुसते संपादकीय नव्हे तर अतिशय उत्तम असे लेखही त्याच्यातून अभ्यासपूर्ण असे ते लिहितात. त्यांनी आत्तापर्यंत ग्रंथरचनाही विपुल केलेली आहे. त्यांनी माझ्या वडिलांच्या आठवणीचं पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी यशवंतराव चव्हाणांचा ग्रंथ संपादित केलेला आहे. अशा तऱ्हेचं त्यांचं कार्य केवळच वृत्तपत्रीय नाही आहे तर इतरत्र आहे. आणि त्यांनी माझ्या वडिलांवर 100 व्याख्यानं दिलेली आहेत महाराष्ट्रात. तर अशा तऱ्हेचं त्यांचं काय नुसतंच वृत्तपत्रीय कार्य नाही तर एक वेगळ्या तऱ्हेचं महाराष्ट्राची सेवा ते सदैव करीत आहेत. याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे अभिनंदन करते. आणि हा आजचा त्यांना पुरस्कार प्रदान करताना मला खरोखर अंतःकरण भरून आलेलं आहे. अध्यक्ष सुशील कुमारजींना विनंती करतो त्यांनी आपल्या आशीर्वादाचे 2 शब्द. श्रद्धेय शिरीषताई, श्रद्धेय मीनाताई, आजचे पुरस्कार प्राप्त करणारे संपादक आमचे मित्र मधुकर भावेजी, श्रीयुत राजेंद्र पैजी, अप्पा परचुरेजी, अशोक मुळेजी, देशपांडे कुटुंब, पै कुटुंब, भावे कुटुंबीय, उपस्थित बंधू आणि भगिनींनो,
गेल्याही वर्षी मी शिवाजी मंदिरमध्ये उपस्थित होतो आणि जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा अत्रे साहेबांच्या कार्यक्रमाच्या विषयी मी ऐकून जातो. पण काही दिवसापूर्वी जेव्हा मला राजेंद्र पै साहेबांचा फोन आला आणि सांगितलं की आम्ही निर्णय घेतोय मधुकर भावेजींना पुरस्कार देण्याचा, मी म्हटलं त्वरित येतो मी. आणि आज तो पुरस्कार देण्यात आला आहे आणि त्या निमित्तानं सदानंद मोरेजी इथं आले आणि त्यांचंही भाषण झालं, पुस्तकाचं प्रकाशन झालं तिन्ही पुस्तकाचं. तर मी विचार करत होतो, खरं म्हणजे एक मी भावगीत ऐकलेलं होतं, कृष्णा मिळाली कोयनेला तसंच माझं माहेरबाई मिळालं सासरला. फार जुनं गाणं आहे, भावगीत आहे. तसं आज करा मिळाली इंद्रायणीला, कारण मोरे इथं आहेत ज्याच्यावर नितांत अत्रे साहेबांनी प्रेम केलं त्या तुकारामावर, त्यांचे वंशज इथे येतात आणि त्याच निमित्तानं करेच्या पाण्याचा 8वा हा अंक प्रसिद्ध होतोय. किती सुरेख हा योग आहे. त्यांच्या हातामध्ये आज आपण देतोय, म्हणजे तुकारामाच्या हातामध्येच आपण दिलेला आहे. म्हणजे अत्रे साहेबांना जे हवं होतं तेच आज घडलेलं आहे. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, ज्या मधुकर भाव्यांना वार्ताहर म्हणून आत्ता शिरीषताईने सांगितलं की रोह्याला ते वार्ताहर होते, तोच वार्ताहर आज संपादकाच्या खुर्चीवर बसलाय आणि अत्रे साहेबांचा हा पुरस्कार त्यांना मिळतोय. आज अत्रे साहेब असते तर त्यांना केवढा आनंद झाला असता की मी तयार केलेला मुलगा. तुम्हाला अत्रे साहेब मूर्ख म्हणालेलं आवडायचं नाही, महामूर्ख म्हटलेलं त्यांना आवडायचं. आणि त्यामुळं आज हा एक महामूर्ख संपादक झालेला आहे. हे अत्रे साहेबांना किती त्याचं कौतुक वाटलं असतं. मधुकर भावेंच्या लेखणीवर सगळा प्रभाव अत्रे साहेबांचा आहे. त्यांचं कारुण्य त्याच्यामध्ये आहे, त्याचं हास्य त्याच्यामध्ये आहे, त्याच्या पाण्याच्या सुंदर प्रवाहाचं ते गीत आहे. बघा प्रहारमध्ये आत्ता ताईने सांगितलं की मी जरा अलीकडे प्रहार फार लक्षपूर्वक वाचत असतो, कारण एका राजकीय प्रवासामधून दुसऱ्या प्रवासामधलं ते पत्र आणि ते परत ते काँग्रेसमध्ये आलेला प्रवास आणि त्यातून ज्यांच्या मुशीतून हा मधुकर भावे तयार झाला, तो असा बलाढ्य माणूस ज्याची लेखणी ही नुसती तलवारच बनून राहिलेली होती. पण ती नुसती तलवार नव्हती, त्याचा काही भाग जरूर आलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये. पण मला प्रसंग आठवतो, ज्या विनोबांची टिंगल अत्रे करायचे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर, त्याच विनोबांच्या जवळ जाऊन ढसढसा ते रडले आणि त्यांना माफी मागितली. असा हा थोर मनाचा साहित्यिक, पत्रकार, कलाकार, नेता महाराष्ट्राला मिळालं हे आमचं भाग्य आहे. मी तुमच्याच पुस्तकामध्ये वाचलेलं आहे की अत्रे साहेबांचा एक शिपाई होता आणि त्या शिपायाकडे ते अग्रलेख लिहून ते प्रूफ ह्याच्यामध्ये मशीनवर टाकण्याकरता म्हणून द्यायचे. पण तो शिपाई देखील त्यांच्याच तालमीत तयार झालेला, थोडासा विनोदी असणारा, तो हेडिंग तो वाचत होता, आज काय अत्रे साहेबांनी लिहिलंय. आणि ते हेडिंग वाचता वाचता
त्यांना मी आता ते सगळं सांगणार नाही, पण त्याला सुचलं की आत्रे साहेबांचे हे जे हेडिंग दिलेलं आहे त्याच्या पुढे आणखीन एक भव्य अशा प्रकारचा शब्द टाकावा म्हणून, आणि तो परत घेऊन गेला तिथे. आणि आत्रे साहेबांना त्यांनी सांगितलं की असं असं टाकलं तर बरं होईल. आत्रे साहेबांनी तो भव्य शब्द टाकला आणि तो अग्रलेख लिहिला. एक साधा चपराशी शिपाई, केवढा मोठा माणूस हा संपादक. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यापैकी एक, विरोधी पक्ष असला तरी काय हरकत नाही, आम्ही त्यांना राज्यकर्तेच समजतो. महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये बसणारा कुठल्याही पक्षाचा असो, तो महाराष्ट्राचं राज्य चालवतो. देशाचं सुद्धा तसंच आहे. आचार्य अत्रे त्यापैकीच एक होते, ज्याचा उल्लेख पानशेतच्या धरणाचा केला. मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्री म्हणून होतो तेव्हा आचार्य अत्रे साहेबांनी जी केलेली भाषणं होती, विशेषतः पानशेतवर, आणि त्या प्रभाकर नावाचा जो कलेक्टर होता तो मला आठवत असेल, त्याच्याविषयी त्यांनी केलेलं भाष्य सगळं ते वाचून काढलेलं होतं. आणि कितीतरी जगामधली पुस्तकं त्यांनी मातीच्या धरणाच्या विषयी माहिती घेतलेली होती. अत्रे साहेब हे नुसतंच जिभेवर जे आलं ते बोलत नव्हते, त्याच्यामध्ये मोठी खजिना होता, खाण होती ज्ञानाची, आणि त्याच्यातून ते समाजाला एक जीवन घडवायचे. भावे साहेबांनी हे सगळं अनुभवलंय, पाहिलंय त्यांना जवळून. जसं सदानंद मोरे पाहायचे तसं त्यांनी ते पाहिलेलं आहे. ते तर अतिशय जवळून पाहिलेलं आहे की ते रागावलेले अत्रे, प्रेम करणारे अत्रे पाहिलेलं आहे. कुणावर तरी प्रेम करणारे अत्रे पाहिलेले आहेत. आता शिरीषताईंचं सोडून जातात तिथं आपण. आणि एकदा खवळले की मग अत्रे साहेब कुणाला ऐकायचे नाही. मी हे वाचलेलं आहे की ज्या नरवणे साहेब आमचे मंत्री होते, तिंबुनाना म्हणायचे त्याला तुमच्या अर्थलेखा, आणि पण ते नरवणे त्यांच्या वाढदिवसाला न चुकता यायचे. अत्रे साहेब एवढं सगळं असताना देखील त्यांना तिंबून काढायचे, हे मला एक आश्चर्यच वाटायचं खरं म्हणजे. कारण एकदा वाढदिवसाला आला माणूस म्हणून नरम होतो ना, पण त्याच्या पॉलिसी आणि फिलॉसॉफीमध्ये कुठेतरी चूक झाली तर त्याला ते कधी सोडत नव्हते. अशा अनेक विचारांना घेऊन अत्रे साहेब महाराष्ट्रावर त्यांनी राज्य केलं. लाखांच्या सभा त्यांच्या झाल्या. मला अजून एक अत्रे साहेबांच्या विषयी गोष्ट आठवते की अत्रे साहेब हे धडाडी होते, धाडशी होते. सिनेमाच्या क्षेत्रात ते उतरले, डोक्यावर प्रचंड कर्ज करून ठेवलं. श्यामच्या आईचं त्यांना राष्ट्रपतीचं प्रशस्तीपत्र मिळालं, तीही कधी आईच्या अस्थी घेऊन जात असताना नाशिकला. त्याच्यानंतर शिवाजी पार्कवर मला वाटतं त्याच्यानंतरच त्यांचा सत्कार ठेवलेला होता, आणि त्या शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रचंड गर्दी जमलेली होती. आणि त्यांनी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं, आज मी प्रचंड एवढी गर्दी पाहतोय, ह्याच्यातली अर्धी जरी गर्दी तिकीट काढून आली असती तर माझं सगळं कर्ज फिटलं असतं म्हणा. तर अत्रे साहेबांचे हे सगळे किस्से पण मी जेव्हा जेव्हा अत्रे साहेबांचं नुसतेच विनोदाचा भाग वाचत नाही, मगाशी सदानंद मोरे सांगत असताना मला झेंडूच्या फुलांची खूप आठवण येत होती. कारण कॉलेजमध्ये असताना आम्हालाही तो झेंडूचे फुले हा संग्रह अभ्यासाला होता. आणि आचार्य अत्रे असं आत्ता आम्हाला वाटतं की असा एक माणूस महाराष्ट्रामध्ये मोठा झाला, हे आश्चर्यच आहे.
जसं तुम्ही आज अग्रलेख लिहिलाय असे अत्रे होणे नाही, तसं खरं म्हणजे आज मधुकर भावेंना हे पारितोषिक देत असताना, त्यांचा पुरस्कार देत असताना अत्रे साहेब तुम्ही हवे होता. आणि मी तर म्हणेन की अत्रे पुन्हा तुम्ही जन्माला या आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा काय घडलं हे तुम्ही एकदा बघा. आणि महाराष्ट्राचं हे सगळं साहित्य असेल, राजकारण असेल, महाराष्ट्राचा सिनेमा असेल, मराठी सिनेमा एवढा फोफावला आहे आजकाल. अत्र्यांना खूप बरं वाटलं असतं की अत्रे ह्या विचारांचे होते की जसा समाज वाढतो तसा वैज्ञानिकतेने समाज सुधारला पाहिजे, अशा प्रकारचे होते. त्यांनी फार चांगला मुद्दा मांडला या ठिकाणी सदानंद मोरेजींनी की समाजवादी समाजरचनेचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं आणि म्हणूनच सगळ्या कम्युनिस्ट शेतकरी कामकरी पक्षाची त्यांची जवळीक होती. एक हाडाचा मास्तर महाराष्ट्राला समाजवादी जीवन देण्याचा प्रयत्न राजकीय नेतृत्वातून त्यांनी केला. आणि इतकंच नाही तर महाराष्ट्राला स्वाभिमानाने जगवण्याकरता म्हणून महाराष्ट्र निर्माणही केला. खरं म्हणजे हे काम आम्हा मंडळीचं नव्हतं. मी जेव्हा फार खोलामध्ये जातो की राजकारणामध्ये ज्याला जो सत्तेवर असतो आणि अशी आंदोलनं होत असतात तेव्हा राज्यकर्त्याला फार मोठं अडचणीचं असतं. त्यांना फार जपून सगळं करावं लागतं. पण ज्या यशवंतरावांना चह काढून वाहन ठेवणारे अत्रे, त्यांच्यावर मोठ्या प्रेमाने त्यांनी वर्षाव केला अभिनंदनाचा. त्यालाही मोठं मन लागतं. त्याला सव्यसाची पत्रकारिता म्हणून आत्ता पैसाहेबांनी आमच्या भावेसाहेबांना सांगितलं आणि खरोखरच हा सव्यसाची पत्रकार आहे. काँग्रेसचा इतिहास ते सांगतात आमच्या सगळ्या काँग्रेसच्या व्यासपीठावर. आम्हाला देखील काही अनेक गोष्टी माहिती नाही. काँग्रेसमधले रिझोल्युशन्स, ठराव एक प्रणब मुखर्जींना माहिती आहेत आणि मधुकर भावेंना माहिती. हे कष्टाशिवाय येत नाही. आम्ही एवढे दिवस राजकारणामध्ये आहोत, एखादा ठराव बघायचं म्हटलं तर लवकर आठवत नाही, विसरून जातो. पण मधुकररावांची मेमरी एवढी सुरेख आहे. कुठल्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं ते नेहमी सांगतात. वसंतराव नाईकांच्या वेळेस मी आपला सब इन्स्पेक्टर होतो, सॅल्यूट मारणारा. पहिल्यांदा तिकीट मिळालं म्हणून मी त्यांना भेटायला गेलो आणि तो रात्रीचा किस्सा ते नेहमी सांगतात. एवढं लक्षात ठेवणं कठीण असतं. मी सुद्धा विसरून गेलेलो होतो. पण ते हळूच मला म्हणाल, तुम्हाला तरी आठवतं का होते? म्हटलं मी विसरून गेलो. कारण अशा गोष्टी पैसे दिलेले असतात खिशात ठेवलेले, ते विसरायचेच असतात ना. ते किस्सा सांगतात. वसंतराव नाईकाने मला इलेक्शनला दिले होते 10,000 रुपये, ते सांगतात. पण आम्हा लोकांना अशी सवय असते दिलेलं विसरायचं आणि आपण दिलेलं तेवढं लक्षात राहायचं ठेवायचं. पण भावेसाहेब हे नेहमी ह्या सगळ्या गोष्टीची आठवण करून देतात. मला भावेसाहेबांचं मोठं कौतुक वाटतं की त्यांच्याही पत्रकारितेतला एखादा राजकीय नेता असेल तर त्याच्याही खोड्या काढण्यामध्ये ते प्रसिद्ध आहेत. कारण अत्रे साहेबांचा प्रभाव त्यांच्यावर एवढा प्रचंड आहे की तो मरेपर्यंत कधी जाणार नाही. अत्रे फॅमिली, पै फॅमिली, देशपांडे फॅमिली, ह्या सगळ्यांशी अतिशय जवळीक असणारे मधुकर भावेजी. आज शिरीषताई आणि तुम्ही सगळे अत्रे फाउंडेशनचे त्यांना जो पुरस्कार दिलात, मी देखील आभारी आहे तुमचा. कारण ह्या माणसाला दुसऱ्या कुठल्या पुरस्काराने कोट्यावधी रुपये दिला असता तरी त्याचं समाधान झालं नसतं. पण ह्या एका पुरस्काराने आयुष्यभर हा पुरस्काराची आठवण झाली त्यांच्या जीवनात. काय लागतं माणसाला ज्याच्या जीवनामध्ये आपल्या
वर्तमानपत्रिकेचा वार्ताहर म्हणून सुरुवात झाली, तो आज तिथं शिकून संपादकाच्या खुर्चीवर बसतो आणि महाराष्ट्रात एक ज्ञानी संपादक म्हणून बसतो. त्याच्या जीवनामध्ये अत्रे साहेबांच्या पुरस्काराने एक आनंदाचा क्षण निर्माण होतो. आणि आज आमच्या वहिनी सौभाग्यवती, त्यांची मुलगी इथं आलेले आहेत, हा सोहळा बघायला ते इथं आलेले आहेत. याच्यापेक्षा आनंद कुठला असणार आहे? मी भावेसाहेब तुम्हाला मनापासून तुमचं कौतुक करतो, कारण दुसरा अत्रे बघायला लोक जरा थांबलेले आहेत. पण आज असे एवढे उत्सुक नाही आहेत, कारण ते तुमचं भाषण ऐकायला आलेलं आहेत. त्यावेळेचा छोटा मुलगा रोह्याचा, कोकणात आलेला, कोकणी माणूस अनेक व्यवसाय करतो. नाही, आप्पा परचुरी देखील कोकणातलेच आहेत. गप्पा त्यांचे वडील माझे चांगले संबंध असणारे आणि आता नरेन. पण ही सगळी कोकणातून आलेली माणसं निरनिराळे व्यवसाय करतात, पण एखादा व्यवसाय त्यांच्या ध्यानीमनी बसला तर तो आयुष्यभर सोडत नाहीत. मधुकररावांना अनेक ठिकाणी अशी आव्हानं आली, पण त्यांचा जिथे विचार जाईल, पोहोचेल आणि त्या विचाराचं वर्तमानपत्र असेल तर त्या ठिकाणीच ते जातात. ह्याला अत्रे साहेबांची सगळी कृपा आहे. आणि मला वाटतं की आज तुम्ही सगळे तुमच्या साक्षीनी त्यांना हा पुरस्कार आपण देतोय. मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचं, आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि अशीच त्यांची पत्रकारितेची लेखणी आणखी प्रखर हो, अशा प्रकारची मी प्रार्थना करतो परमेश्वराच्याकडे. आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्तेवर असले काय किंवा नसले काय, आम्ही बोलावतो सुशील कुमारजी. आणि खरोखर आज हा पुरस्कार मधुकर भावेंना देताना आम्हाला व्यक्तीच्या सर्वांना आनंद होतोय. प्रत्येक वृत्तपत्रकार हा काही मोठा संपादक नसतो. या चांगला संपादक हा काही चांगला वृत्तपत्रकार असतो असं नाही. एखादा दोन्ही नसतो तरी दोन्ही बिरुदं मिळतात त्याला. पण अतिशय चांगला संपादक आणि अतिशय चांगला वृत्तपत्रकार ज्यांच्या ठायी समाविष्ट झालेला आहे त्या मधुकर भाव्यांना आम्ही, कारण त्यांच्याकडे आचार्य अत्र्यांकडनं त्यांच्याकडे नुसतीच लेखणी नाही आहे तर रसाळ वाणी सुद्धा आहे. ते उत्तम वक्ते आहेत. आणि मी अतिशयोक्ती म्हणून सांगत नाही, पण रामायण वाल्मिकीच्या तोंडून ऐकावं, महाभारत व्यासांच्या तोंडून ऐकावं आणि अत्री पुराण मधुकर भाव्यांच्या तोंडून ऐकावं. त्यांना मी विनंती करतो, या सत्काराला त्यांचं उत्तर ऐकायला सगळे उत्सुक आहे. मधुकर. काय बोलू आज? अनेक सभांमध्ये बोलणं फार सोपं आहे, आज बोलणं फार अवघड आहे. पहिलं प्रथम साहेबांना मनपूर्वक अभिवादन करतो. शिरीषताईंना अभिवादन करतो, मीनाताईंना, सुशील कुमारजीला, राजू मुळे साहेब, आप्पा, मीनाताई, सगळे माझे सुहृद. माझ्या कठीण काळात 8 दिवस पाव खाऊन राहिलेली माझी पत्नी आणि माझी डॉक्टर मुलगी. मंगला या ठिकाणी आली, मुलगी आली, आपण सगळे मित्र आलात, माझ्याकरता नाही आलात. जेरुसलेममध्ये भगवान येशू ख्रिस्त पहिल्यांदा गेले तेव्हा गाढवावर बसून गेले. सगळं जेरुसलेम जमलं होतं त्यांना बघायला, पण त्या गाढवाला असं वाटलं की सगळे लोक आपल्याकरता आले, तुम्ही माझ्याकरता आलात असं समजणे एवढं मी गाढव नाही आहे. तुम्ही अत्रे साहेबांकरता आलात.
आणि सुशीलकुमारजी, तुम्ही अगदी माझ्या मनातले शब्द सांगितलेत. मला राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला असता आणि सांगितलं असतं की अत्रे साहेबांचा पुरस्कार हवा की राष्ट्रपतीचा, तर मी अत्रे साहेबांचा पुरस्कार घेतला असता. धुळीतनं उभं करून असं आणलं मुंबईत त्याने, आणि किती किती शिकवलं. काही न शिकवता सगळं शिकवलं त्याने. त्यांना पाहणं म्हणजे शिक्षण होतं, त्यांना ऐकणं म्हणजे शिक्षण होतं, त्यांच्याबरोबर प्रवास करणं म्हणजे शिक्षण होतं. ही त्यांनी गोष्टी प्रत्येकाने सांगितल्या. तुम्ही ती गाडीची गोष्ट सांगितली, चिपायाची. तो विषय असा होता की आचार्य अत्रे जिथे एखादा वार्ताहर नाही तिथे स्वतः रिपोर्टिंग करायची आणि त्याला हेडिंग द्यायची, आचार्य अत्रेंची गर्जना. तो आमचा गाडी टपक असं करत वाचत जायचा, असं करत बघितलं आणि म्हणलं, ओ साहेब, याचं एक चूक झाली. म्हणजे गाडवा, माझी चूक काढतोच काय? म्हणजे यात गर्जना लिहिलंय, मग शिवगर्जना करून द्या. आणि साहेबांनी ते सिंहगर्जना करून दिलं. मिडास राजानं हात लावला की त्या वस्तूचं सोनं होतं अशी गोष्ट आपण ऐकली आहे, आपण पाहायला कुणीच गेलेलं नाही. पण अत्रे साहेबांनी हात लावलेल्या एका लहान मुलाचं, तरुण मुलाचं आयुष्य सोनं झालं हे सांगायला आज मी या ठिकाणी तुम्हाला आलो. काय नाही पाहिलं? पंडित नेहरूंपासून तुम्ही नाव घ्या, देशातल्या एकाही माणसाचं असं नाव सांगा मला ज्याला मला भेटता आलं नाही. काय होतं माझ्यावर? 5 रुपये 10 आणे देऊन माझ्या वडिलांनी मला साहेबांकडे जायला परवानगी दिली होती. म्हणाले होते 8 दिवसात तू परत येशील, मुंबईत राहणं काही सोपं आहे का? कोणी नव्हतं इथं. कसे दिवस काढले माझे मला माहिती आहे. मराठामध्ये राहिलो, स्टेशनवर राहिलो, चालत गेलो. 60 रुपये पगार होता. 4 सुट्यांचे 8 रुपये कापून जाऊन 52 रुपये हातात यायचे. पण 20 पैसे राईस प्लेट होते तेव्हा. 20 पैसे होते राईस प्लेट. वडिलांना नमस्कार केला निघताना रोह्याहून, तेव्हा ते म्हणाले, तुझ्याकडून मला काहीच चांगुलपणा मिळाला नाही तरी चालेल, परंतु तुझ्यामुळे मला वाईटपणा येऊ देऊ नकोस. आज सुशीलकुमारजी तुम्हाला, अत्रे साहेबांना, शिरीषताई तुम्हाला, माझ्या पत्नीला, माझ्या मुलीला, माझ्या सगळ्या मित्रांना आणि आमचे केसरी पाटील साहेब, बहिणी साहेब आहेत, त्या सगळ्यांच्या समोर सांगतो, वडिलांना मी चांगुलपणा दिला की नाही मला माहीत नाही, पण 55 वर्षात वडिलांना मी वाईटपणा दिला असं काही घडलं नाही माझ्या हातून. आणि या महाराष्ट्र उभा करण्याच्या कामामध्ये सगळं शक्ती जेवढी लावता येईल तेवढं लावण्याचा प्रयत्न केला. आणि एक असं प्रचंड पर्व बघायला मिळालं. त्यांनी गोष्ट सांगितली पुण्याची, मोरेने. नारायणराव गोरे उभे होते, जगन्नाथराव जोशी उभे होते, शंकरराव मोरे उभे होते. आणि ते म्हणाले अत्रे साहेबांजवळ काहीच नव्हतं. मोरे साहेब गेले इथून. अत्रे साहेबांना 1,92,000 मतं तेव्हा मिळाली होती. आणि त्या भाषणात साहेब म्हणायचे, माझ्या विरुद्ध नारायणराव गोरे उभे आहेत, शंकरराव मोरे उभे आहेत, या दोघांनाही गोरमोरं करून टाकतो म्हणायचे. शब्दाची अशी एक प्रचंड ताकद होती. आणि शब्द वापरला की तलवार, नुसती तलवार नव्हती, जिथे तलवार हवी तिथे तलवार होती. आणि जिथं प्राजक्ताची फुलं हवीत तशी लाल देठ हातात पकडून परडीत एक एक फूल उचलून ठेवावं, तशी प्राजक्ताच्या फुलाची माळ सुद्धा अग्रलेखातून त्यांनी महाराष्ट्राला दिलेली आहे. आणि म्हणून यंत्रमहर्षी महात्मा मेत्रीकडे कोल्हापूरला गेले. हा फिरता रंगमंच अत्रे साहेबांनी आणलेला आहे, क्रांती केलेले नाट्यक्षेत्रात. तेव्हा महात्मा मेत्री म्हणाला, साहेब तुम्हाला काय बिदागी द्यायची? साहेब म्हणाले, महात्मा तुला काय बिदागी द्यायची? तो म्हणाला, साहेब तुमच्याकडून बिदागी घेण्याएवढा मी नादान नाही आहे. डोळ्यात पाणी आले, बसले. अग्रलेखीला यंत्रमहर्षी महात्मा मेत्री. ड्रायव्हर गेला, माझा बाबू गेला. आषाढाचा पहिला दिवस, आषाढस्य प्रथम दिवसे, आजची आषाढी. लोकसभा निवडणुकीत पडले. अग्रलेखीला आम्ही जिंकलो, आम्ही हारलो. सुधाताई ओवाळत होत्या. बातमी आली की ते निवडून आले. सुधाताईंनी तबक केलं. तेवढ्यात कॉम्रेड पाटकर आले आणि म्हणाले, साहेब काय चाललंय? आपण पडलो आहे. सुधाताई म्हणाले, मी काय ऐकते, आपण पडलो का जिंकलो?
साहेब म्हणाले तू ओवाळ. सका पाटलानं आपणच पाडलंय, आपणच जिंकलोय, ओवाळ तू म्हणाले. आणि दुसऱ्या दिवशी आग्रलेखाला आम्ही जिंकलो, आम्ही हारलो. ही रसाळता. तुकडोजी महाराज गेले, सुशील कुमारजी साहेबांच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली होती आणि साहेब भजन करीत बसले होते. माझा तुकड्या गेला हो करून रडत होते साहेब अक्षरशः. मला म्हणाले ताबडतोब जा मोजरीला. रात्रीचं त्यावेळी एक डकोटा विमान होतं, त्या विमानानं जा. तिकीट होतं 188 रुपये नागपूरचं. आणि पाठवलं मला. खाली गेलो, शिपाई बोलवायला आला. म्हणाला साहेबांनी परत बोलवलं. म्हटलं अरे आत्ता जाऊन आले. या परत या. गेलो. काय साहेब, जाताना विमानानं जा, येताना रेल्वेने या. एक विलक्षण शब्दाची हुकमत असलेला असा माणूस, नितांत रम्य लिहिणारा माणूस. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये साहेब सुशील कुमारजी, मी तुमच्याच विचाराचा आहे. या देशात त्या विचाराशिवाय पर्याय नाही. पण काँग्रेससाठी, काँग्रेसच्या विरोधात शस्त्र उपटण्याची तयारी करून साहेब जेव्हा उतरले तेव्हा साहित्याच्या सगळ्या निष्ठा त्याने फेकून दिल्या होत्या. नाटकाला हात लावला नाही संयुक्त महाराष्ट्र होईपर्यंत. आणि एकही भाषांतर नसलेला महाराष्ट्राचा हा फार मोठा नाटककार संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर लिहिले डॉक्टर लागू. तो मी नव्हेच, प्रीती संघ माझा आपुल्या, प्रथम प्रीतीचा संगम हा झाला. कितव्या वर्षी लिहितो हा माणूस? 70व्या वर्षी. आणि तोच लिहितो आजेची आजवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देही ठेवून ते कुठे अजूनही नाही कोणा ठाऊक, ते तिथं होता डोंगर पाय त्यास पडल्या. सुशील कुमारजी, खेड्यामध्ये हे शार्दूल वृत्त आहे जे ते भटजी लग्नाला मिळाला नाही तर अनेक लग्नांमध्ये होता डोंगर पाय त्यास पडला, हे मंगलाष्टक झालेलं आहे. ही आत्रे साहेबांची कविता आहे. दिनूचं बिल. समोरच्याला घारत करण्याची ही ताकद होती त्यांची. काँग्रेसमध्ये होते, बाहेर पडले, भाषण करायला लागले. या काँग्रेसवाल्यांची लफडी, ह्या काँग्रेसवाल्यांची कुलंगडी. कोणीतरी ओरडला, ओ अत्रे साहेब तुमची लफडी नव्हती का? होती ना, कोण नाही म्हणतो, तेव्हा काँग्रेसमध्ये होतो. काय समोरचा बोलेल. फलटणच्या सभेला गेलो, मालोजीराव नाईक निंबाळकर अध्यक्ष. त्यांना काही कारण नव्हतं. ते म्हणाले कोणाला प्रश्न विचारत का? अत्रे साहेबांच्या भाषणातून कोण कर्म प्रश्न विचारणार आहे? एक 50 पाऊंडाचा किडकिडीत मुलगा नाकावर चष्मा उभा राहिला. साहेब मला प्रश्न विचार म्हणे. आपल्या देशाची परिस्थिती गंभीर आहे असं तुम्हाला वाटत नाही का? वाटते म्हणे, चिंता करू नका, थोडं खात पीत जा तुम्ही थोडं. तेरा ऑगस्टला मी जन्माला आलो, मी म्हणजे अत्रे साहेब. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. 2 चांगल्या घटनाच्या मध्ये एक वाईट घटना घडते म्हणून 14 ऑगस्टला सखा पाटील जन्माला आले. ही शब्दांची ताकद असलेला माणूस संपादक होणे नाही साहेब. आणि नुसता संपादक नाही, अमर शेखच्या कलश काव्यसंग्रहाची प्रस्तावना कलशच्या कवितांपेक्षा भारी आहे. यांनी मग अशी गंधर्वांचं सांगितलं. राजू 17 जुलै 1967ला गंधर्व गेले आणि तो आग्रलेख 63 दिवस पडून होता. ते डिक्टेशन मीच घेतलं होतं. आणि हेच नुसतं नाही, विन्स्टन चर्चिल, गोव्याला आम्ही त्या पणजीच्या सभेला अत्रे साहेबांच्यावर गेलो होतो. रात्री जेवायला बसलो मांडवी हॉटेलमध्ये आणि विन्स्टन चर्चिल गेल्याची बातमी आली. साहेबांनी समोरचं ताट असं पुढे लोटलं, नमस्कार केला. साहेब त्या दिवशी जेवले नाहीत. आणि गोव्याहून, त्यावेळी अशी भानगड नव्हती, हँडलचे फोन होते, गोव्याहून 24 जानेवारी 1963ला आलेला आग्रलेख सर विन्स्टन चर्चिल हा गोव्याहून त्यांनी फोनवर दिलेला आग्रलेख आहे. साधी ताकद आहे का? पंडित नेहरू असेल, काँग्रेस असेल, उगाच शरण आलेलं नाही साहेब. जर अत्रे साहेबांना वजा केलं तर संयुक्त महाराष्ट्राचा कलश महाराष्ट्रात आला नसता. हे महाराष्ट्राला लिहून ठेवावं लागेल तुम्हाला सांगतो.
तो शिवाजी पार्कचा मोर्चा, प्रतापगडावर मोर्चा, तिथे भाषणाला साहेब उभे राहिले. साहेब आजही अंगावर असे रोमांच येतो, काटे येतात अक्षरशः. प्रतापगडावर मोर्चा आहे. अफजल खानाचं कोथळा बाहेर काढलाय शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर, आणि अत्रे साहेब भाषणाला उभे राहतात आणि सांगतात मोर्चा प्रतापगडावर आहे. अन्यायाने संतप्त झालेल्या 3 कोटी मराठी जनतेला वाघ नखं फुटतील, द्विभाषिकाचा कोथळा बाहेर काढला जाईल. राणा प्रतापाच्या भाल्यासारखं वाक्य ते सभेत केलं होतं साहेब. आणि म्हणून परवा कोणाची नाही केली. तुम्ही चांगला शब्द वापरला, कोणाची नाही परवा केली. आज आम्ही लिहू शकतो का? चव्हाण हिरे देसाई जनतेची कसाई, 8 कॉलम. अल्ल्याड नेहरू पल्ल्याड ढेबर, मध्ये बसला मोर्या, महाराष्ट्रामधला काँग्रेसचा बोऱ्या. कोण लिहू शकते का? ताकद नाही कोणाची. केशवराव पवार पडले आणि यशवंतराव चव्हाण 700 मतांनी निवडून आले. कोणतं हेडिंग द्यायचं? संपादकांनी दिलं, उपसंपादकांनी. केशवराव पवार पराभूत, यशवंतराव विजय. साहेब म्हणाले हे काय हेडिंग आहे का, फेकून दे. साहेबांनी काय हेडिंग दिलं? तानाजी पडला तरी संयुक्त महाराष्ट्राचा सिंहगड समिती जिंकणारच. आणि त्या एका शीर्षकावर पुढचं सगळं इलेक्शन जिंकलं गेलं साहेब. हा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलशाला त्यावेळी सुद्धा मुंबई हे नाव द्यायचं ठरलं तर महाराष्ट्र नाव देणार नव्हते. साहेबांनी सांगितलं याद राखा, महाराष्ट्र नाव दिलं नाही तर अत्रे साहेबांची गाठ आहे म्हणाले. यशवंतराव म्हणाले आपण मुंबई राज्य नाव देऊ आणि कंसात महाराष्ट्र करू. अत्रे साहेब म्हणाले आईच्या पोटात मुलगी का मुलीच्या पोटात आई. महाराष्ट्र राज्य नाव द्यावं लागलं. आणि म्हणून ही मराठी भाषा जिथपर्यंत आहे, त्यांनी सांगितलं एका सभेत, श्री ज्ञानेश्वराची या पाठी जो जो लिहिल गलिच्छ मराठी, तेने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली. आणि मग त्यांची सगळी नाटकं, त्यांची भाषणं, त्यांचे अग्रलेख, अशी मेजवानी होतो. वाव 13 ऑगस्टचा आजचा वाढदिवस म्हणजे सुशील कुमारजी काय सांगू, माझ्या आयुष्यातला सगळ्यात बँक बॅलन्स कोणता असेल तर 10 वाढदिवस त्यांच्यासोबत मी पाहिले, डोळ्यांनी अनुभवले, कानाने ऐकले आणि आयुष्य तृप्त झालं. आणि आज तुम्ही चिरिजताई हा पुरस्कार देऊन मला आता आयुष्यात काही नको आहे, मला सगळं मिळालं, ही माझी भावना आहे. आणि शिरीषताई कशा आहेत माहिती आहे तुम्हाला? त्यांच्या हायकूचं त्याचं सांगितलं, आठवून सारे हसू येते, एवढ्याच करता मी काल रडले होते. हा त्यांचा हायकू आहे. केव्हापासून करतो कावळा काव काव, एवढा काय येतो भरून त्याचा गळा, हे त्यांचे हायकू आहेत. पंढरपूरला तुम्ही गेले असाल, वारकरी जो असतो त्याला 2 मिनटं देवासमोर उभं राहता येत नाही, 10 सेकंदात लोटतात. पण तो 10 सेकंद पांडुरंगाचं दर्शन घेऊन परतलेला वारकरी आयुष्यभर जगायची शक्ती घेऊन पंढरपूरहून परत येतो. 13 ऑगस्ट या एका दिवसावर शिरीषताई आयुष्याची शक्ती घेऊन पुढची वाटचाल करतायत असं मी मानतो. पप्पा पप्पा पप्पा, बाबा या शब्दात, आई या शब्दात गोडी आहे, पण शिरीषताई तुमच्या तोंडून उच्चारला जाणारा पप्पा या शब्द बाबा शब्दापेक्षा गोड वाटतो. इतकी त्याला माधुरी तुमच्या शब्दाने तुम्ही आणलेली आहे. वडिलांवर प्रेम कसं मुलीनं करावं, शिरीष पेनसारखं करावं. इतका जीव असा गुंतलेला त्यांचा. असा तो सगळा काळ 12 वर्ष राहिलो साहेबांजवळ. 12 वर्ष 300 सभा कव्हर केल्या. काय सांगू तुम्हाला, गाडीत बसून, विमानाने, सर्व ठिकाणी. एवढा लहानचा लिंबू टिंबू असलेले मी, हमीद दलवाई होते, बाळाराव सावरकर होते, रघु सरदेसाई होते, कोण नव्हते, मोठी मोठी माणसं होते. कोणती पुण्य येती फळाला, जोंधळ्याला चांदणी लगडून जावे. तसं आयुष्यात हे पुण्य वाटायला आलं माझ्या. आणि म्हणून हे वाढदिवस पाहू शकलो. सुशील कुमारजी भारतरत्न पंडित पावा काणे वाढदिवसाला यायचे, साहेबांच्या जवळ बसायचे. महामहोपाध्याय पोद्दार यायचे,
श्रीदास सातवळेकर यायचे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रल्हादाचार्य बाळाचार्य गजेंद्र कडकर, चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, वाढदिवसाला येऊन बसायचे. साहेब म्हणायचे, अहो गडकर साहेब, मला वकील व्हायचं होतं. सुशील कवळेकर बसले, ते म्हणले, साहेब बरं झालं, नाही तर आमचं काय झालं असतं. लता मंगेशकर यायच्या, भीमसेन जोशी यायचे. साहेब छान पेटी वाजवायचे. विजय मर्चंट यायचा, विनू मंकड यायचा, उद्धवराव पाटील यायचे, कृष्णराव धुळप यायचे, वसंतराव नाईक यायचे, बाळासाहेब देसाई यायचे, नंबूद्रीपाद यायचे, ज्योती बसू यायचे. हा वाढदिवस 13 ऑगस्ट हा दिवस व्यक्तीचा वाढदिवस राहिलेला नव्हता. हा महाराष्ट्राच्या जीवनातला एक आनंदाचा अविभाज्य भाग झालेला होता. असा हा 13 ऑगस्टचा वाढदिवस होता. त्याने आम्हाला 2 गोष्टी शिकवल्या. सांगितलं नाही काय असं, त्यांच्याकडे बघून कळायचं. जे करशील ना ते हातचं राखून काही करू नकोस, सगळं जीव घालून कर. हॉटेलमध्ये आपण कधी कधी जेवतो, एक दिवस चांगलं लागतं, दुसऱ्या दिवशी चांगलं लागत नाही. घरचं चांगलं लागतं कारण आपल्या घरची पत्नी असेल, बहीण असेल, मावशी असेल, आई असेल, ती तिखट मीठ हॉटेलसारखं टाकते, पण जीव नावाचा एक पदार्थ त्या ह्याच्यात टाकते म्हणून ते रुचकर लागतं. आचार्य यात्रेने आम्हाला हे शिकवलं की जे करशील त्यात थोडासा तुझं जीव टाक आणि तो टाकून काम कर आणि आयुष्यात कधीही कृतज्ञ होऊ नकोस. त्यांनी वाक्य पुतळ्यावर लिहून ठेवले. अनेक मी प्रमादशील असेल पण मी महाराष्ट्राची कृतज्ञ आयुष्यभर राहिलेलो आहे. आणि असा कृतज्ञ राहिलेल्या माणसाचा 12 वर्षे सहवास मिळाला. काय पाहिजे आयुष्यात तुम्हाला मी सांगा. सांगतीची बेईमानी तो धर्म आमुचा नसे. सांगती जो बेईमानी तो धर्म आमुचा नसे. नाचती हुजरे जिथे ते सोहळे आमुचे नसे. ही त्याने आम्हाला शिकवण दिली होती. शिरीषताई, मी आयुष्यात आज धन्य झालेलो आहे. तुम्ही आग्रहाने मला याच्या पूर्वी मिळाला कोणाला? मंगेशकर, पाडगावकर. अरे मंगेशकर कुठे, पाडगावकर कुठे आणि मधुकर कुठे? करला कर जोडला म्हणून त्या पात्रतेचा मी होत नाही. पण नक्की तुमची भावना अशी असणार की फार मोठ्या लोकांना दिलेत, एका छोट्या माणसाला पण दिलेला असला पाहिजे म्हणून तुम्ही आम्हाला पुरस्कार दिला आहेत. आयुष्यभर हा माझ्या उशाशी राहील. आणि शेवटचा श्वास घेताना सुद्धा महाराष्ट्र, आचार्य यात्रे आणि हा पुरस्कार हे माझ्या डोळ्यासमोर असतील एवढं अभिवचन या निमित्ताने देतो. कृतज्ञतेची अनंत लोटांगणे या महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या पार. सगळा महाराष्ट्र फिरलो, सगळे दुष्काळ पाहिले, माणसाची सगळी प्रवृत्ती पाहिली, फसवणारी माणसं पाहिली, लबाड माणसं पाहिली, प्रामाणिकपणे माणसं पाहिली. 90% माणसं महाराष्ट्रात प्रामाणिक आहेत साहेब, कष्ट करणारी आहेत. 10% चुकीची लोक आहेत. दुर्दैवाने 10% चुकीच्या लोकांना आमच्या वृत्तपत्रामध्ये 90% जागा आहे. 90% प्रामाणिक लोकांना 10% सुद्धा जागा नाही. त्यामुळे ही सगळी गडबड झालेली आहे. सामान्य माणसं अतिशय प्रामाणिक आहेत साहेब. 10 रुपये मी राजूकडनं घेतले, ते परत केल्याशिवाय मला रुकरुक लागते, मी परत दिले नाही ते मला चैन पडत नाही. या प्रामाणिकपणावर महाराष्ट्र टिकू नये साहेब. मी नांदेडून लातूरला जात असताना माझी गाडी बिघडली. शेवटचं एक सांगतो निघतो, 2 मेकॅनिक धावत आले. म्हणजे साहेब देखे क्या? म्हटलं देखो. 2 तास घाम गाळला त्याने, गाडी सुरू केली. गाडी मला चालवता येते, मेकॅनिकचं काही येत नाही. मी त्याला 100 दिले आणि त्याला 100 दिले. एका मुलाने 100 रुपये परत केले आणि तो म्हणाला, साहब हमारी मजदूरी 100 रुपये की आहे. त्याच्या पुढचं वाक्य असं होतं, मेहनत से ज़्यादा पैसा लेना वाजवी नहीं है. कोण सांगतो? एक मेकॅनिक. आणि त्या दिवशी सुखारामच्या घरी दाढ पडली होती आणि गाडीत पैसे, मोटारीत पैसे, बाथरूममध्ये पैसे, टॉयलेटमध्ये पैसे सगळे सापडले होते. माझा सवेटर आला, म्हणला सर ही आज हेडलाईन आहे. म्हटलं आज ही हेडलाईन होणार नाही. आज हेडलाईन करणार मेहनत से ज़्यादा पैसा लेना वाजवी नहीं है. त्याचे फोटो टाकून त्याची हेडलाईन केली त्या दिवशी साहेब. ही प्रामाणिक माणसं ही महाराष्ट्राचं शक्तिस्थान आहे. आणि म्हणून त्या प्रामाणिक माणसाला शोधा
आम्हा पत्रकारांनी या महाराष्ट्रातला आणि या देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस शोधून काढला, त्याचं नाव आहे मुकेश अंबानी. अत्रे साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की तुला पत्रकारिता करायची असेल तर श्रीमंत माणूस शोधून काढू नको, या महाराष्ट्रातला सगळ्यात गरीब माणूस शोधून काढ. ते शोधण्याचं काम करणं ही आजची पत्रकारिता आहे. म्हणून मी प्रहारचं शिवधनुष्य उचललेलं आहे आणि राणेसाहेबांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि आज शिंदेसाहेब महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाचंच काम आम्ही या ठिकाणी करतो आहे, कारण सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन गेल्याशिवाय हा देश समर्थपणे उभा राहू शकणार नाही. ही त्यामागची एक राष्ट्रीय विचाराची भावना आहे. ती भावना अत्रे साहेबांनी आम्हाला शिकवली आणि तो वसा घेऊन पदरात निखारा घेऊन आम्हाला चालायचं आहे. निखारा विसता कामा नये आणि पेदर पेटता कामा नये, या भावनेने आम्ही पुढे जाणार आहोत. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, शुभेच्छा याच्या पाठीमागे आहोत. वय 75 झाले, आता 9 ऑक्टोबरला पूर्व करण 75, पण तरी अजून 5 वर्ष लढत राहीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंगे भिजली मधुधारानी. आता ह्याच्यानंतर आभार मानण्याचं एक छोटंसं काम माझ्याकडे आलेलं आहे. खरोखरच किती आभार मानावेत, किती नावं घ्यावीत, यादी खूप मोठी आहे. पण काही महत्त्वाचे आभार, हे जे मानचिन्ह तयार केलं ते विजय सोनावणे यांचे. आपल्याकडे जी पत्रिका आहे आपल्या हातात आजच्या समारंभाची, ती कलाकृती ज्यांनी केली ते विश्वास महासबदे, आप्पा परचुरे, अशोक मुळे अशा लोकांचं सहकार्य लाभलं नसतं तर हा कार्यक्रम यशस्वी झाला नसता. सुशील कुमारजींसारखे मंडळी आपुलकीने आली आणि या थिएटरचे सगळे कर्मचारी, आणि खरोखरच आभार मानतो दुसरे आवर्जून, म्हणजे ह्या समारंभानंतर आपल्यापुढे सादर होणाऱ्या अत्रे अत्रे सर्वत्रेच्या अशोक हांडेंचे. या अत्रेय जीवनगाथा आज ते पुढे घेऊन चाललेले आहेत, ती बघायला आपण उत्सुक आहात. आता थोड्याशा मध्यंतरानंतर अत्रे अत्रे सर्वत्रेचा प्रयोग सुरू होईल. आपण सर्वांनी इतका वेळ दिलात, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.